तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला ट्रॅक आता आपल्या समोर आलेला वल्लरीला मात्र आता म्हणजे वल्लरीने ईश्वरीच्या मनामधला संशय काढून टाकण्यासाठी आपण आता पाहिलंय की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा तिने मात्र ते पैंजण सुद्धा चेंज केले जेणेकरून वल्लरीच्या मात्र आता मनामधला हा सगळा हे निघून जावा. पण पण या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा ईश्वरीच्या हातामध्ये हुकुमाचा एक एक्का आहे आणि तो हुकुमाचा एक्का म्हणजे या सगळ्यामध्ये असलेला आता इकडे सुप्रिया म्हणजे तिची आई. कारण आता वल्लरीला ओळखणारी एकमेव बाई आहे ती म्हणजे सुप्रिया. आणि आता इथेच मालिकेचा जबरदस्त टर्निंग पॉइंट आलेला आहे. मालिकेमध्ये झालेली आहे ती म्हणजे सुप्रियाची एंट्री. आणि या सगळ्यामध्ये सुप्रिया मात्र आता आपल्याला रमाकांतच्या खोलीमध्ये मात्र जायला भाग पाडणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाहीये तर ती वल्लरी होती याचा खुलासा करणार. कारण ईश्वरीला सगळी दारं बंद झाल्या कारणाने मात्र आता या सगळ्यामध्ये हे एकमेव तिला आता आपल्या आईच्या कडून मिळालेलं हक्काचं जे काही सत्य आहे ते समजणार आहे. काय घडलंय कसं घडलंय पाहू. आता इकडे आजी सांगायला लागते की मला तुझा आणि ईश्वरी दोघांच्या कडून आता काहीतरी या सगळ्यामध्ये मात्र आता लवकरात लवकर म्हणजे हे पाहिजे की तुम्ही या सगळ्यामध्ये दोघं जण मात्र आता मला काहीतरी एक आता गुड न्यूज द्याल असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे अर्णव की आजी अगं काय बोलतेस तू, मला तर तुझं काही बोलणंच कळत नाहीये. आणि त्यावरती आजी म्हणते हे बघ, तू जर का असं बोलत राहिलास ना तर या सगळ्यामध्ये मात्र आता मी काहीही झालं तरी तुझं म्हणणं ऐकणार नाहीये. हे बघ, लवकरात लवकर मला गुड न्यूज ही पाहिजे. यावरती अर्णव आता सांगायला लागतोय ठीक आहे मी बोलून घेतो ईश्वरीशी. यावरती आजी म्हणते तू बोलून घे पण मला उत्तर जे काही आहे ते पॉझिटिव्हच पाहिजे आहे असं आजी म्हणायला लागते. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता अर्णव इकडे ईश्वरीला सांगत आहे तुझं काय चाललंय आजी, आता एका लहान बाळाची गोष्ट करते आणि तू तू या सगळ्यामध्ये मात्र अजून बाळासारखीच वागत आहेस असं म्हटल्यावर ती मात्र आता ती सांगायला लागते काय. यावरती अर्णव म्हणतो हो. इकडे तोपर्यंत आजी आता विचार करते अर्णव आणि ईश्वरी लवकरात लवकर आता हे मनावरती घेणार आहेत. मग जर का हे मनावरती ते आता घेणार आहेत तर या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा आपण मात्र तिच्यासाठी छानपैकी लाडू बनवूया, पौष्टिक लाडू बनवू आणि पौष्टिक लाडू या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आता ईश्वरीला खायला देऊया असं म्हटल्यावर ती मात्र आजी लाडू बनवते. तितक्यात आलेली आहे ती म्हणजे नम्रता. आणि नम्रता मात्र आता आधीपासून ईश्वरीचा राग करते हे तर आपण पाहिलेलं आहे. आणि असं असताना मात्र आता इकडे आजी ज्या वेळेला ईश्वरीसाठी लाडू बनवते हे नम्रताला कळले. नम्रताच्या डोक्यामध्ये तिडीक गेले आणि आता ती सांगायला लागते नको, ईश्वरीसाठी बनवलेले लाडू आता मला अजिबात खायचे नाहीयेत. आजी म्हणते अगं असं काय करतेस, ईश्वरीसाठीच काय, मी आता सगळ्यांसाठीच मात्र आता लाडू बनवते आहे ग. पण नम्रता काही खात नाहीये. इकडे तोपर्यंत मात्र आता आजीला या दोघींच्या मध्ये असलेली ही ठिणगी मिटवायची आहे. बरं, तोपर्यंत वल्लरी विचार करते चालू दे, या घरामध्ये जे काही चाललंय ते चालू दे. ईश्वरीला तर आता सगळ्या गोष्टींनी मी मात दिले तरी सुद्धा कोणता पुरावा बाकी राहिलाय, काय राहिलंय काही कळायला मार्ग नाहीये की आता ही ईश्वरी अजून काय माझ्या विरुद्ध शोधणार. इकडे तोपर्यंत मामा आता इकडे ईश्वरीला सांगायला लागते काय अर्णवने सांगितलं ना, आजीने आता इकडे आईने सांगितले काहीही झालं तरी सुद्धा ही गोष्ट मात्र आता मनावरती घ्यायची आहे, घेणार ना मनावरती. यावरती ईश्वरी म्हणते मामा तुमचं पण काहीतरीच आपलं. यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे मामा कसं आहे ना, काही झालं तरी सुद्धा मात्र आता एक बाळ या घरात आल्याशिवाय या घरामध्ये हे जे काही चाललेत ना या सगळ्या गोष्टी आता थांबणार नाहीयेत. सगळं वातावरण जर का आनंदी व्हायला हवं असेल तर या घरात बाळाची आगमन मात्र आता महत्त्वाचं आहे. आणि असं म्हटल्यावर ती मात्र आता ईश्वरी म्हणते मामा तुमचं पण काहीतरीच. इकडे आता ईश्वरी विचार करते आजी आता बाळाच्या मागे लागल्यात पण त्याआधी या घरामध्ये जे काही चाललंय ते मला सगळं सॉल्व करायला पाहिजे. खरं तर या सगळ्यामध्ये माझा मामींवरती डाऊट आहे पण कालचे एकंदर पैंजण आता पाहता मामींनी मात्र आता ते पैंजण बदलण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाहीये. पण मामी इतक्या हे असतील म्हणजे इतक्या त्या आता पोहोचलेल्या असतील या प्रश्नाचं उत्तर जर मला कुणी देऊ शकत असेल तर ती फक्त आई आहे.
कारण आता इकडे एक मोठा म्हणजे पुरावा म्हणजे आता आई होऊ शकते. कारण काहीही झालं तरी आईने प्रत्यक्षरित्या त्या बाईला पाहिलेलं आहे. काय करू मी? मामींचा फोटो आता पाठवून मी आता विचारून घेऊ का की खरंच या सगळ्यामध्ये मात्र आता ही तीच व्यक्ती आहे का ज्या व्यक्तीने हे सगळा प्रकार केलेला होता? असं म्हटल्यावरती ती विचार करते, नाही, मी आईला जाऊन आता प्रत्यक्षरित्या भेटते, सगळ्या गोष्टी क्लिअर करते. कारण नुकतीच अक्कलकोटवरून ईश्वरीची आई आता परत आलेली आहे आणि त्याच वेळेला ईश्वरीच्या आईला अजून सुद्धा माहीत नाहीये की आता नम्रता आणि आकाशचं लग्न झालंय. इकडे आता ईश्वरी विचार करते, काही झालं तरी मी आईला सगळ्या गोष्टी सांगेन, तिला मनवेन आणि तिला या सगळ्यामध्ये तयार करेन. असं म्हणत ईश्वरी आता आईकडे जायला निघालेली आहे. तोपर्यंत मात्र आता आपण पाहतो तर अचानकपणे ईश्वरीची आई जी अक्कलकोटला गेलेली आहे ती आई मात्र आता परत आलेली आहे. परत आल्यावरती नम्रता आणि आकाश यांच्या लग्नाबद्दल तिला आता सत्य समजलेलं आहे. ज्या वेळेला नम्रता आणि आकाश या दोघांच्या लग्नाचं सत्य समजल्यावरती मात्र आता इकडे तिला खूप मोठा धक्का बसलाय. हे सगळं आपल्यापासून लपवून आता लग्न केलंय, त्यामुळे ऑलरेडी सुप्रिया चिडलेली आहे. चिडलेली सुप्रिया मात्र तडक आता इकडे येते आणि काय चाललंय आजी तिला समजवण्याचा प्रयत्न करते. ईश्वरी सुद्धा तिला आता सांगण्याचा प्रयत्न करते की आई, अगं या सगळ्यामध्ये घरच्यांचा काहीच हे नाहीये, तू उगाचच मात्र आता स्वतः हे करू नको. असं म्हटल्यावरती ती सांगते, मला आता सांगावंसं तुला पण नाही वाटलं इशू? खरं तर मी तुझ्यावरती सुद्धा आता रागवलेली आहे. यावरती आजी म्हणते, हे बघा, झालं गेलं सगळं, आपण विसरून जाऊया. अजूनही ते दोघं जण देवदर्शनाला गेले नाहीयेत. बरं झालं तुम्ही आता आलेले आहात. तुम्ही आल्यामुळे कदाचित या सगळ्यामध्ये मात्र आता आपण इकडे त्यांपैकी त्यांचं देवदर्शनाला पाठवूया आणि त्यांच्या सुखी संसाराची सुरुवात करूया. यावरती ती म्हणते, आकाश मला जावई म्हणून नेहमीच पसंत होते, पण मला फक्त राग इतकाच आहे की कुणीच मला काही सांगण्याचा मात्र आता हे केलेलं नाहीये. म्हणजे कुणालाही असं वाटलं नाही की मला या सगळ्यामध्ये सांगावं. मला काही ह्या लग्नाला विरोध नाहीये, पण तरी सुद्धा मला असं वाटते की एकदा आता आकाशच्या आईशी मी बोलून घेईन. कारण मला असं वाटते की त्यांना या सगळ्यामध्ये मात्र आता हे लग्न मान्य नव्हतं. यावरती मात्र आता इकडे आजी सांगायला लागते, अहो नाही नाही, उगाचच तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. सध्या आता जास्त कोणाचं पटत असेल ना तुमच्या नमूसोबत तर ते फक्त आणि फक्त वल्लरीचं आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे सुप्रिया म्हणते, मला तरी अजून काय पाहिजे, मला फक्त कुणी सांगितलं नाही त्याचं वाईट वाटलं, ठीक आहे, एक काम करूया, मी आता तुमच्या म्हणजे आकाशच्या आईसोबत बोलून घेते आणि त्यानंतर मात्र आता आपण इकडे लवकरात लवकर देवदर्शनाचं प्लॅनिंग करूया. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे तोपर्यंत वल्लरी आतल्या साईडला आणि अरे देवा, एक मुश्किल टळताना दुसरी मुश्किल मात्र आता टळलेली आहे, म्हणजे समोर येऊन ठेपलेली आहे. आणि त्यावरती ईश्वरी विचार करते, आई इकडे प्रत्यक्ष आली, मामी आता जर का आई समोर येत नाहीत याचा अर्थ आत्तापर्यंत मामी प्रत्येक वेळेला आईच्या समोर येणं टाळत आहेत, याचा अर्थ 100% ती बाई मामीच आहे. आणि त्यावरती ईश्वरी म्हणते, आई तू आत्ता इथून निघून जा. कसं आहे ना, मामी घरात नाही आहेत. ईश्वरीला माहिती आहे की मामी घरामध्ये आहे, पण ती मुद्दामच हे सगळं बोलते आणि सुप्रियाला मात्र आता इथून जायला सांगते, जेणेकरून वल्लरी बाहेर येईल आणि त्यानंतर सुप्रियाच्या समोर आता वल्लरी आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सुप्रिया इकडे आता जायला निघालेली असल्यामुळे मात्र आता इकडे ईश्वरी तिला थांबवून तिला काही गोष्टी मात्र आता सांगायला लागते की आता या सगळ्यामध्ये तुला मी म्हणजे हे बोलवत आहे आणि त्यासाठी कारण आता तुला त्या बाईची ओळख पटायला पाहिजे. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे तोपर्यंत वल्लरी बाहेर आले आणि हे बघा, मला त्या नम्रताच्या आईमध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे. जे काही करायचंय ते आता तुम्ही करा त्यांच्यासोबत, त्यांच्यासमोर मला आता काही आणू नका. तेवढ्यातच मात्र आता सुप्रिया परत फिरून आलेली आहे. सुप्रिया परत आल्यावरती मात्र समोर वल्लरीला पाहताच सुप्रियाची तळपायाची आग आता मस्तकात गेले. बरं सुप्रियाचीच काय, वल्लरीची फापलन उडालेली आहे. वल्लरी आता पळून जाण्याच्या बेतात असताना सुप्रिया तिचा हात धरते आणि हीच ती बाई. याच बाईने मात्र आता मला इकडे रमाकांत राजेशिर्के यांच्या समोर नेलं होतं, असं म्हणत महाभयंकर सत्याचा महाभयंकर खुलासा व इकडे आता सुप्रियाने केलेला आहे. ज्या वेळेला सुप्रिया मात्र आता हे सगळं करण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत इकडे आता आकाश आणि कुणालाच काही कळायला मार्ग नाहीये. काय बोलताय आई तुम्ही? यावरती ती म्हणते, हो हीच तीच बाई आहे. आणि आता त्यावरती मात्र आता ईश्वरी सांगायला लागते, अगं या तर आमच्या वल्लरी मामी. आता मात्र सुप्रियाला
महाभयंकर धक्का बसलाय. सुप्रियालाच काय, घरातील सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. आता या सगळ्या प्रकरणातून मामीचं भांडं तर फुटलेलं आहे, पण आता मामीला कोण आणि काय, कशी शिक्षा दिली जाणार, या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहेत.